आता ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती कशी केली याच्यावरती थोडं चिंतन ऐकण्याचा प्रयत्न करा। विष्णू परमात्मा आहे जो सर्वांना जन्म देणारा आहे आणि तोच विष्णू परमात्मा कृष्ण म्हणून तुझ्या असं चालेल का यार? हा झालं का? मला फटाके फार आवडतात बरं का, फक्त डोळे उघडे पाहिजे। डोळे लायला असले का तो फोगा बी फुटणार आहे, शिवचकी जास्त आहे की नाही? विष्णू परमात्म्याच्या नाभी कमलामधून एक कमळ निघालं। कथा सर्वांना माहिती आहे, पण उद्देश मात्र वेगळा आहे, जरा सांगण्यात लक्ष देऊन ऐक जा। विष्णू परमात्मा क्षीरसागरामध्ये शयन करता आहे आणि विष्णू परमात्म्याच्या नाभी कमलातून एक कमल उमललं आणि त्या कमळामधून एक छोटस बाळ जन्माला आलं आणि त्या बाळाचं नाव आहे ब्रह्म। काय नाव आहे? ब्रह्म। विष्णू परमात्म्याच्या नाभीतून एक कमल निघालं, कमलामध्ये एक बाळ जन्माला आलं, त्याचं नाव आहे ब्रह्म। आणि ब्रह्मदेव जेव्हा जन्माला आले तेव्हा ते जन्माला आल्याच्या नंतर मी कोठून जन्माला आलो असा प्रश्न ब्रह्मदेवाच्या मनात निर्माण झाला। ब्रह्मदेवाने आपल्या कमळामधून उडी मारली आणि जो कमळाचा देठ होता त्या देठाला धरलं आणि खालच्या दिशेने ब्रह्म उतरायला लागलं। हे परीक्षिती, आता या ब्रह्माच्या बाबतीमध्ये फार मोठी गंमत आहे। जन्माला आल्याच्या नंतर तो त्याचा मूळ शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि ते मूळ शोधत असताना हजारो वर्ष निघून गेले, परंतु ब्रह्मदेवाला मूळ मात्र काही सापडलं नाही। आणि शेवटी ब्रह्मदेव परत कमळामध्ये येऊन बसले आणि सगळी क्रिया विष्णू परमात्मा बघत होते। आणि विष्णू परमात्म्याने त्या बालकाला प्रश्न विचारला, हे बालका, हे ब्रह्मा, काय शोधतोय? तेव्हा त्या कमळातून आवाज आला, माझा ज्याच्यातून जन्म झाला, माझा उत्पत्तीदाता कोण आहे याच्यासाठी मी माझ्या उत्पत्तीदात्याला मी शोधत होतो। तेव्हा विष्णू परमात्म्याने सांगितलं की तुझा उत्पत्तीदाता मी आहे। आणि मग ब्रह्मदेवाने दुसरा प्रश्न विचारला, मग माझी उत्पत्ती तुम्ही का केली? तर तुझी उत्पत्ती सृष्टीच्या निर्मितीसाठी केलेली आहे। आणि मग सृष्टीच्या निर्मितीचं वजन विष्णू परमात्म्याच्या सांगण्यावरून ब्रह्मदेवाने स्वीकारलं आणि ब्रह्मदेवाने चर आचर सृष्टीची निर्मिती केली। मग पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते बाई। मग ते येथे एक ढालगच निर्माण झाली, म्हणजे एक माया निर्माण झाली। त्या मायेने सगळ्या 6 गुणांचा लोभ केला। त्याच्यानंतर त्रिगुण निर्माण केले, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं ब्रह्मा विष्णू महेश परत निर्मिती, त्याच्यानंतर 9 ग्रहांची निर्मिती आणि 9 ग्रहांमध्ये सर्वात मानवाला उपयुक्त असणारी माता पृथ्वी आणि पृथ्वीवरती मग मानवाची निर्मिती आणि मानवाच्या निर्मिती बरोबर 84 लाख योनी ब्रह्मदेवाने निर्माण केल्या। मग 84 लाख योनीमध्ये सर्वश्रेष्ठ जर उत्पत्ती कोणती असेल तर ती मानवाची आहे। मग मानवाची निर्मिती सर्वात आधी केली का नंतर केली? तर सर्वात नंतर केली। नंतर काय केली शुकमुनी? याचं कारण लक्ष देऊन ऐका। ब्रह्मदेवाने अनेक योनी निर्माण केल्या, गाय, बैल, कुत्रा, हरण, वाघ, पशु, पक्षी, नर, सगळं निर्माण केलं। पण ज्या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली त्या सृष्टीमध्ये कोणीही परमात्म्याचं नामचिंतन करायला तयार नव्हतं। आणि म्हणून विष्णुदेवाने ब्रह्मदेवाला सांगितलं, हे ब्रह्मा, हे जे जग निर्माण केलेलं आहे या जगामध्ये आपल्या नावाचा गजर झाला पाहिजे, भक्ती झाली पाहिजे, पाप पुण्याच्या रेषा मांडल्या गेल्या पाहिजे। आणि म्हणून तुम्ही आता एक बुद्धिवान प्राणी निर्माण करा की जो आपली भक्ती करेल, जो आपली श्रद्धेने भावनेवरती या जगात निर्मिती केल्याच्या नंतर त्या जगाची उत्पत्ती आणि त्या उत्पत्तीचा आनंद भोगण्यासाठी जे हृदय लागतं तो सहृदयी प्राणी तुम्ही जन्माला घाला। आणि मग ब्रह्मदेवाने जगतामध्ये पहिला पुरुष जन्माला घातला, त्या पुरुषाचं नाव आहे राजा मनू। मग आता फक्त माणूस जन्माला घालून चालणार नव्हतं, तर पुढे आपल्याला सृष्टीचा विस्तार करायचा आहे। आणि म्हणून ब्रह्मदेवाने मनूला लग्न लावण्यासाठी एक स्त्री निर्माण केली, त्या स्त्रीचं नाव आहे माता शतरूपा। मग जगातील पहिले जोडपं मनू आणि शतरूपा, आणि मनू पासून जे निर्माण झाले त्यांना म्हणता मानव, जे तुम्ही आणि आम्ही आहोत। शतरूपा नाव का पडलं महाराज?
कारण 100 स्त्रियांचं सौंदर्य एका बाईमध्ये दिसावं इतकी सुंदर होती ती शतरूपा. मनुशी लग्न केलं. मनु आणि शतरूपेला पहिल्या कल्पामध्ये 5 अपत्य झाले. त्याच्यामध्ये 3 मुली आणि 2 मुलं. जरा लक्ष देऊन ऐका. 2 मुलं कोण होते तर पहिला मुलगा होता उत्पानपाद आणि दुसरा प्रियव्रत. आणि मुली कोण होत्या? आकृती, देहुती आणि प्रसूती. या 3 मुली आणि हे 2 मुलं. याच्यामध्ये जो उत्पानपाद आहे त्याने पुढे लग्न केलं आणि 2 बायका केल्या. त्या दोघही बायकांचे नाव आहे, एकीचं नाव आहे सुरुची आणि एकीचं नाव आहे सुनीती. सुरुची आणि सुनीती या 2 पत्न्या आहे. आता त्यांना सुद्धा एक मुलगा झाला. सुरुचीला मुलगा झाला त्याचं नाव आहे उत्तम आणि सुनीतीला मुलगा झाला त्याचं नाव आहे ध्रुव बाळ. इथपर्यंत तुम्ही ऐकलेलं आहे. आता जे पुढे सांगतोय ते अजून मनाचे दरवाजे उघडून ऐकण्याचा प्रयत्न करा. एका वेळेला फार मोठी सभा भरलेली आहे. सभेमध्ये उत्पानपाद नावाचा राजा बसलेला आहे. सभा बरखास्त झाली. सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. त्यावेळेला उत्तम नावाचा मुलगा हा बापाच्या मांडीवरती बसलेला आहे. हे श्रीमद भागवत आहे. परीक्षिती 1000 वेळा जरी या कथा ऐकल्या तरी ऐकाव्यासा वाटता, कारण ते परमात्म्याचं नामचिंतन आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षामध्ये येईल. बाळकृष्ण महाराज मागच्या वर्षी एखाद्या पिक्चरचं गाणं निघतं. ते पिक्चरचं गाणं वर्षभर चालतं, पण ते गाणं एका वर्षाच्या नंतर जुनं होतं. काय होतं? जुनं होतं. ते ऐकत नाही कोणी. एखाद्या कवीने जर कविता निर्माण केली तर ती कविता 1 वेळा 2 वेळा 4 वेळा ऐकावीशी वाटते. 5व्यांदा ती कविता ऐकावीशी वाटत नाही. एखाद्याने जर एखादा पिक्चर काढला तर तो 1 वेळा 2 वेळा 3 वेळा बघावासा वाटतो. त्याच्यानंतर तो पिक्चरही आपल्याला कंटाळवाना होतो. एखादी गोष्ट परत परत बघितली किंवा परत परत ऐकली का तिचा कंटाळा येतो. हे जरी खरं असलं परंतु 750 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 750 वर्ष झाले. तुम्ही रोज ऐकताय रूप कालोचनी, रूप कालोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती. माझी रंकाची विनंती मरधोडी भोगते गाडी, आपला सावे गवळी. मी माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती करधोळी भोगते गाडी, करधोळी भोगते गाडी. तुम्ही कोणत्याही कीर्तनामध्ये जा, महाराजांच्या गळ्यामध्ये विना आला का महाराज हे म्हणतात म्हणजे म्हणतात रूप पाहता लोचनी. कधी कानांना आवीट वाटलं नाही, कधी मनाला नकोसं वाटलं नाही. ज्या भीमसेन जोशी नावाच्या गायकांनी अभंग कंठामध्ये साठवले, भीमसेन जोशी मेले परंतु कंठ अमर झाला. इतके महत्वाचे संत वाङ्मय आणि संतांचे अभंग आहेत. मग इथं श्रीमद भागवत आहे, हे स्वतः कृष्ण परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि परमात्म्याबद्दल ऐकत असताना जर आपल्याला कंटाळा आला, आपल्याला जर आळस आला तर समजून घ्यावं ही परमात्म्याची अवकृपा आहे. लक्ष देऊन ऐकजा. आता उत्तम नावाचा मुलगा बापाच्या मांडीवरती बसलेला आहे.
आणि ते ध्रुव बाळाने बघितलं. ध्रुव बाळाचं वय वर्ष 6 आणि ध्रुव बाळ सुद्धा आपल्या बापाच्या दुसऱ्या मांडीवरती जाऊन बसणार. तितक्यामध्ये उत्तमची जी आई होती सुरुची, तिने त्या ध्रुव बाळाचा हात धरला आणि त्याला खाली हाकलून दिलं. आणि त्या ध्रुव बाळाने सांगितलं, अम्मा मला का उठवलं मांडीवरून? तेव्हा ती सुरुची म्हणते, जर तुला तुझ्या बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटातून जन्म घ्यावा लागेल, तुझा तो अजून अधिकार नाही. ध्रुव बाळ रडत रडत आपल्या आईजवळ गेले आणि आईला सर्व विस्तार सांगितला. तेव्हा आईने सांगितलं ध्रुव बाळाला, ती ध्रुवाची आई होती सुनीती. सुरुची म्हणजे काय? ज्याची आवड चांगली. आणि सुनीती म्हणजे काय? ज्याची नीती चांगली. आणि नीतिमत्ता जर चांगली असेल तर मालमत्ता तुमच्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. हा श्रीमद भागवताचा सिद्धांत लक्षात ठेवा. नीतिमत्ता फार महत्वाची आहे. आताची जर एखादी जर समजा सौत असती ना तर तिने तिच्या कानफट्यात वाजवून दिली असती. पण ध्रुव बाळाची आई जी आहे ती सुनीती जी आहे तिची नीती खूप चांगली आहे. तिला अपमान पचवायची सवय. सुनीतीने ध्रुव बाळाला मांडीवरती घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, हे बाळा, जिने तुला मांडीवरून उतरवलं ती मरणार आहे. जो मांडीवर बसलेला आहे तोही मरणार आहे. आणि ज्याच्या मांडीवर तो बसलाय तोही मरणार आहे. आणि जी मी तुला आता उपदेश करते आहे ही तुझी आई सुद्धा मरणार आहे. या मरणाऱ्या लोकांच्या नांदी लागू नको. या मृत्यू लोकांमध्ये एक दिवस सगळ्यांना डोळे झाकून जायचे. मी तुला सांगते ते कर. आणि 6 वर्षाच्या ध्रुव बाळाच्या डोळ्यात आलेलं पाणी आईने पुसलं, डोक्यावरून हात फिरवला, त्याचे मुके घेतले आणि सांगितलं, हे ध्रुवा, या विनाशी लोकांमध्ये राहू नको. जो अविनाशी परमात्मा आहे तू त्याचा शोध घे आणि घराचा त्याग कर. याला म्हणता आई. एक वेळा ज्या ठिकाणी तुमचा अपमान झाला त्या ठिकाणी मरेपर्यंत जायचं नसतं ध्रुव बाळा. आणि ध्रुवाने आपल्या आईचे वचन ऐकले आणि आईला सांगितलं, मा तू सांगते ते खरंय, पण मी लहान आहे, मी कुठं शोधू त्या देवाला? तेव्हा त्या आईने सांगितलं, देवाची प्राप्ती करायची असेल तर संतांचे पाय धरावे लागतात. तू वनामध्ये जा आणि नामचिंतन कर, परमात्मा तुला प्राप्त होतील. आणि मला नको सांगू की मला माझ्या बापाच्या मांडीवरून कोणी उतरवलं, त्या ब्रह्मांड नायकाला सांग, मग तो तुला अढळ पद दिल्याशिवाय राहणार नाही. 6 वर्षाचा ध्रुव बाळ ह्या वनामध्ये जातोय आणि वनात गेल्याच्या नंतर योगायोग इतका चांगला की ध्रुव बाळाला रस्त्यामध्ये नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींनी कौतुकाने विचारलं त्या लहान बाळाला, कोण आहे? जंगलामध्ये का भटकतोय? तेव्हा ध्रुव बाळाने सांगितलं, माझ्या आईने सांगितलं, या जगतामध्ये जर अढळ पद प्राप्त करायचं असेल तर अविनाशी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा परमात्म्याची प्राप्ती केली पाहिजे. मला परमात्मा भेटेल का हो? त्याच्यानंतर त्या नारद महर्षींना इतका आनंद झाला. नारद महर्षींनी त्याच्या केसांवरून हात फिरवला आणि सांगितलं, हे बालका, जर तू मनापासून देवाचं नामचिंतन केलं तर परमात्मा 100% तुला भेटायला येतील. पण तुला साधना करावी लागेल. आणि साधनेचं साधन सांगितलं, एक काम कर, 5 अक्षरी मंत्र म्हण. आणि मग नारदांनी ध्रुव बाळाला मंत्र दिला, अरे ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय.
कृष्ण भगवान की। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। माता लक्ष्मीने हा आवाज ऐकला आणि माता लक्ष्मीने परमात्म्याला सांगितलं, हो जा लहान लेकरू आहे, दर्शन द्या. तेव्हा विष्णू परमात्म्याने सांगितलं, काळजी करू नको, जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याचे निवारी मी जन्म मरण. तू काळजी करू नको, मी ध्रुवबाळाला काही होऊ देणार नाही, मला फक्त ध्रुवबाळाची परीक्षा घ्यायची. तेव्हा लक्ष्मी माता म्हणते, ते लहान लेकरू आहे, त्याची काय परीक्षा घेता. तेव्हा विष्णू परमात्मा म्हणतो, लहानपणा जर एखादा मनावरती परिणाम झाला तर तो मरेपर्यंत राहतो, म्हणून लक्ष्मी तू गडबड करू नको. बघता बघता त्या ध्रुव बाळाचे अवयव आता निकामी व्हायला लागले, शरीर सुकायला लागलं, ऊन वारा पाऊस, लहान लेकरू ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि शरीर प्रकृती खालवायला लागली आणि परमात्म्याच्या अंतकरणामध्ये दयाभाग निर्माण झाला आणि विष्णू परमात्मा साक्षात चतुर्भुज रूपांमध्ये त्या ध्रुव बाळाजवळ प्रगट झाले. ध्रुव बाळाला आवाज दिला, हे ध्रुवा डोळे उघड. ध्रुव बाळाने डोळे उघडले आणि बघितलं तर चतुर्भुज रूपाची परमात्म्याची मूर्ती होती. पण ध्रुव बाळाला ओळखता येत नव्हतं की नेमकं कोण आहे. तेव्हा विष्णू परमात्म्याला त्यांनी प्रश्न विचारला, हे परमात्मा तुम्ही कोण आहात. तेव्हा विष्णू परमात्म्याने सांगितलं, तू ज्याचं नाव घेतो आहे तो मीच आहे. पण ध्रुव बाळाला मात्र विश्वास काही बसत नव्हता. शेवटी विष्णू परमात्म्याने आपल्या मांडीवरती ध्रुव बाळाला घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि खायला एक फळ दिलं. पण फळ खाण्याच्या आधी ध्रुव बाळाने सांगितलं, हे देवा मी खाईल, पण माझ्या आईने मला सांगितलंय की जेव्हा परमात्मा तुला भेटेल तेव्हा त्या परमात्म्याला तू तुझी अडचण सांग. तेव्हा विष्णू परमात्म्याला ध्रुव बाळाने आपली अडचण सांगितली. मी माझ्या वडिलांच्या मांडीवरती बसलेलो असताना माझ्या आईने मला मांडीवरून उतरवलं, माझा फार मोठा अपमान झाला. आता मला अशी जागा द्या की त्या जागेवरून मला कोणी बाहेर काढणार नाही, मला उठवणार नाही. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीच्या दरबारामध्ये औरंगजेबाने मागच्या लाईन मध्ये उभं केलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ते सहन झालं नव्हतं. माझी जी जागा आहे त्या जागेवरती मला उभं करायला पाहिजे होतं, असं छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं. आणि औरंगजेबाने मुद्दाम केलं होतं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे जे उभे होते राजे महाराजे, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना युद्धामध्ये हरवलेलं होतं. महाराजांचं असं म्हणणं होतं, ज्यांना मी हरवलंय त्यांची लायकी नाही माझ्या पुढे उभे राहण्याची, आणि तुम्ही मला मागे उभं केलं, राग केला. त्यावेळेला औरंगजेबाने आग्र्याच्या कैदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना टाकलं होतं. मग महाराजांनी हा अपमान का पचवला नाही, कारण श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लहान होते तेव्हा आमच्या माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या होत्या आणि त्याच कथेमध्ये ही ध्रुव बाळाची सुद्धा कथा छत्रपतींनी ऐकलेली असावी, की एक वेळा मला ज्या ठिकाणून उठवलं मी ते परत त्या ठिकाणी जाणार नाही, बसणार नाही. मी ज्या ठिकाणी बसलो ती जागा पक्की, आणि मला तुम्ही अशी जागा द्या. विष्णू परमात्म्याने ध्रुव बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि वरदान स्वरूपामध्ये आकाशाचं केंद्र म्हणून ध्रुव बाळाला ध्रुव तारा म्हणून आढळ पद प्राप्त करून दिलं. गोपाल कृष्ण भगवान की.